नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। सर्वप्रथम टॉप न्यूज मराठीच्या सर्व प्रेक्षकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा। आज सर्वत्रच जर आपण पाहिलं तर अर्थातच विजयादशमी हा सण साजरा केला जातोय आणि याच निमित्तानं विविध ठिकाणी विविध दसरा मेळाव्यांचं देखील आयोजन आहे। अगदी आता संध्याकाळी आज आपल्याला दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे पाहायला मिळतील, पण त्याआधी आपल्याला दोन दसरा मेळावे झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये नारायणगडवरचा मनोज जरांगे पाटलांचा मेळावा, तर इकडे भगवान भक्तीगडावरचा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा। आता झालं असं की दसरा मेळावा पंकजा मुंडेंचा, पण पोस्टर झळकले मात्र वाल्मिक कराडचे। त्यामुळं आता चर्चांना उधाण आलंय की नेमका मेळावा ज्यांनी आयोजित केला त्या पंकजा मुंडेंनी त्या ठिकाणी मैदानात उपस्थित असलेल्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना का झापलं नाही, त्यांना का विरोध केला नाही, त्यांना थेट सवाल का केला नाही की बाबा मेळावा हा दसरा मेळावा आहे, हा जो भगवान भक्तीगडावरचा मेळावा आहे, हा गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा मेळावा आहे आणि या मेळाव्यात जो गेली 9 महिने तुरुंगात आहे त्या वाल्मिक कराडचे पोस्टर कसे काय झळकावताय। पण याचं उत्तर ना पंकजा मुंडे यांनी दिलं ना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या धनंजय मुंडे यांनी। त्यामुळे माझा लाईव्हच आहे, दसरा मेळावा पंकजा मुंडेंचा, पोस्टर झळकले वाल्मिक कराडचे। आता प्रश्न हा उरतो की मुळातच दसरा मेळाव्याची जी भूमिका आहे ती गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांच्या वारसाच्या वसाच्या भूमिकाने चालत आलेली आहे। अर्थात पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांचा वसा आणि वारसा हाती घेतला आणि भगवान भक्तीगडावर या ठिकाणी दसरा मेळावा सुरू झाला। आजचा मेळावा तर अभूतपूर्व होता। अगदी त्यांनी स्वतःहूनच सांगितलं की बुलढाणा असो, वाशिम असो, इकडे आणखी बीड, पाटोदा, आष्टी, बऱ्याच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून या मेळाव्याला त्या ठिकाणी अनेक जण उपस्थित राहिले। पण या सगळ्या मेळाव्यामध्ये असे काही समर्थक होते ज्यांच्या हातात पोस्टर्स होते, वी सपोर्ट वाल्मिकांना, वाल्मिक कराड आमचं दैवत, वाल्मिक अण्णा आमचं दैवत। मग आता हे पोस्टर झळकतायत, हे माध्यमांमधून दिसतायत, हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय, मग समोर उपस्थित असलेल्या मंचावरच्या पंकजा मुंडेंना हे पोस्टर्स दिसले नाहीत जे बिनधास्तपणे वाल्मिक कराड आमचं दैवत, वी सपोर्ट वाल्मिक कराड असं म्हणून पोस्टर्स समोर घेऊन उभे आहेत ते। याचाच अर्थ या ठिकाणी तेरी भी चूप मेरी भी चूप हा प्रकार कुठपर्यंत चालणार। कारण की काही दिवसांपूर्वी याच पंकजा मुंडेंनी एक मुलाखत दिली होती, त्या मुलाखतीमध्ये थेट त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही वाल्मिक कराड या विषयावर बोलणं का टाळता। त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, ते उत्तर फार महत्वाचं होतं, मी बोलायचं काय कारण, जे माझ्या चौकटीत बसतं तेच मी बोलते, मी काय बोलू तो काही माझा विषय नाही, माझ्या माहितीच्या बाहेरचा तो विषय आहे, तो माझ्या पक्षात, ते माझ्या पक्षाचे नाहीत किंवा मी काय त्यांची प्रवक्ता नाही, त्यामुळं माझा या विषयाशी दुरान्वयही संबंध नाही। बरोबर, याचा अर्थ वाल्मिक कराड आणि तुमचा काही संबंध नाही असं तुम्ही स्पष्ट केलं। मग तुमच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचं पोस्टर झळकण्यामागचं कारण काय, त्याचा काय संबंध आहे, या ठिकाणी हा मुद्दा देखील आपण उपस्थित करायला पाहिजे की काहीही झालं की आपण जेव्हा सोयीचा आहे तेव्हा सोयीस्कररित्या बोलतो आणि सोयीचा मुद्दा बाजूला पडला की लगेच आपण बाजूला होतो। आता याच मेळाव्यावर महादेव जानकर होते, याच मेळाव्यात स्वतः त्या ठिकाणी धनंजय मुंडे होते, याच मेळाव्यात पंकजा मुंडे होत्या, याच मेळाव्यात प्रीतमताई मुंडे होत्या आणि बरेचसे कार्यकर्ते होते। आता यात जो व्यक्ती गेली 9 महिन्यांपासून तुरुंगात आहे, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी ज्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल आहे आणि अशा व्यक्तीचे पोस्टर तुमच्या मेळाव्यात झळकतात। मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये पंकजा मुंडे यांनी स्वतःहून त्या ठिकाणी आवाज उठवायला पाहिजे होता की अरे बाबा, हा दसरा मेळावा आहे, इथं तुम्ही तुमच्या या वाल्मिक कराडचे पोस्टर काय झळकावताय, त्याचा काय संबंध आहे माझा मेळाव्याशी आणि या सगळ्या संपूर्ण पोस्टरची। पण त्याच्यावर कोणीही काही भाष्य केलं नाही, त्याच्यावर कोणीही काही बोललं नाही। त्या ठिकाणी पंकजा मुंडेंनी आजूबाजूच्या स्टेजच्या जे कोण हुल्लडबाजी करत होते त्यांना मात्र ते बोलत होते की तुम्ही गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे नाही,
तुम्ही माझ्या नावाच्या किती घोषणा दिल्यात तरी तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही. पण त्या ठिकाणी वी सपोर्ट वाल्मिकांना असे पोस्टर झळकत होते. त्यावर मात्र पंकजा मुंडे यांनी चुप्पी का साधली? आपल्याला आठवत असेल इलेक्शनच्या काळात मात्र याच पंकजा मुंडेंनी त्याच वाल्मिक कराडांचं नाव घेतलं होतं. मागे धनंजय मुंडे देखील उपस्थित होते आणि काय म्हणाले होत्या, कुठाही रेते ज्याच्याशिवाय धनुभाऊचं पानही हलत नाही असे ते वाल्मिक कराड. मग वाल्मिक कराड थोडंसं गुडघ्यावर उभं राहतो, परत बसतो आणि हसतो आणि सगळं जग पाहतं. मुळात प्रश्न हा पडलाय की या मेळाव्यामध्ये एक तर 18 पगड जातीतले लोक आलेले आहेत. केवळ वंजारी समाजाचे आले का? नाही, त्या ठिकाणी विविध समाजाचे आले, मराठा समाजाचे आले बांधव, आणखी वेगवेगळ्या समाजाचे, ओबीसी समाजातील अनेक बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. याचाच अर्थ हा मेळावा कुठल्या एका व्यक्तीचा सपोर्ट करण्यासाठी नाहीये. हा मेळावा गोपीनाथ मुंडे यांना मानणारा, भगवान बाबांचे विचार जपणारा यांचा आहे. आणि अशा वेळी जर त्या आपल्या मेळाव्यामध्ये वाल्मिक कराडचे पोस्टर झळकत असतील तर आपण 100% त्याविरुद्ध बोलायला हवं होतं. पण ते पंकजा मुंडेंनी टाळलं, हे योग्य नाही. खरं तर याच संपूर्ण प्रकारानंतर यावर अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा जो काही मुद्दा आहे तो मी या ठिकाणी उपस्थित त्यांनी जो केला तो सांगतोय. त्या असं स्पष्टपणे म्हणाल्या की ते पाहून मला अतिशय धक्काच बसला. म्हणजे एक सुद्धा बॅनर झळकला असेल तर आपण सर्वांनी माना शर्मेनं खाली घालायला पाहिजेत. या राजकारणात आज इतकी विकृती आली आहे, लोकांच्या मानसिकतेत इतकी विकृती निर्माण झाली आहे, इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. तुमचं म्हणणं काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. खरं तर पंकजा मुंडेंना वैयक्तिकरित्या वाल्मिक कराड यांच्याबाबत काय वाटतं असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारलाच पाहिजे. या एकंदरीत या संपूर्ण प्रश्नावर खरं तर मुलाखतीत त्यांनी क्लिअर केलं होतं की माझा आणि वाल्मिक कराड यांचा काही दुरान्वयी संबंध नाही, ते माझ्या पक्षाचे नाही आहेत ना, माझे मी त्यांची प्रवक्ते आहे वगैरे सगळं झालं. मग आता इथं तुमच्या मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर्स काय करत होते या मुद्द्यावर देखील चर्चा व्हायला पाहिजे. आणि खरं तर आपल्याला आठवत असेल वाल्मिक कराडचे पोस्टर गॅस पहिल्यांदाच नाही झळकलेले आहेत. याच्या आधी देखील कुठल्या तरी एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा वाढदिवस असला गेला पोस्टरवर वाल्मिक कराड. मध्ये तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावांच्या पोस्टरवर पण वाल्मिक कराडचे फोटो, अजितदादांच्या पोस्टरवर पण वाल्मिक कराडचे फोटो. अरे मुळातच त्या ठिकाणी अक्षरशः ही माहिती जेव्हा कलेक्टर ऑफिस आणि पोलिसांना देण्यात आली तेव्हा ते सगळे पोस्टर बॅनर्स खाली झळकवण्यात आले. आणि नंतर मध्ये एक नियम पण झाला की असे जर पोस्टर्स जर जे आत्ता कोणत्या तरी कोर्टाच्या प्रकरणात संबंधित खुनाच्या गुन्ह्याशी संबंधित आहेत त्यांचे फोटो जर झळकले तर जे कोण ते फोटो लावतील किंवा जे कोण पोस्टर झळकवतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पण त्या नुसत्या नियमांना बनवणं प्रत्यक्षात त्या नियमांचा कोणी वापर करत नाही. खरं तर याच मेळाव्यामध्ये स्वतः पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी एक स्पष्टपणे विचार मांडला. तो विचार मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो. त्या काय म्हणाल्या यामध्ये, त्यांनी भगवान बाबांचा एक विचार बोलून दाखवला. एक एकर रान विका, 1 एकर रान विका पण शिका, हा भगवान बाबांचा विचार होता. आता पंकजा मुंडे यांनी त्या ठिकाणी विचार दिला, 2 घास कमी खा पण स्वाभिमानानं राहा, खोटं काम करू नका, गुंड बिंड पाळू नका, खोटे धंदे करू नका. कशाला पाहिजेत मग गुंड, ज्याच्यावर ऑलरेडी इतके गुन्हे दाखल आहेत. आता नुकतीच कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे ज्याचा मुळातच या ठिकाणी ट्रायल कोर्टामध्ये तो डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. म्हणजे काहीतरी प्राथमिक निरीक्षण कोर्टाला सापडल्याशिवाय हे अर्ज फेटाळले गेलेत का? तरी देखील या वाल्मिक कराडचे वी सपोर्ट अन्ना म्हणून पोस्टर झळकत असतील तर अवघड आहे. बरं, राहिली गोष्ट धनंजय मुंडे यांची. धनंजय मुंडेंनी या संदर्भात बोलायचा प्रश्न येतच नाही. मुळात मेळावाच पंकजा मुंडे यांचा होता, तो काही धनंजय मुंडे यांनी आयोजित केलेला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम केलं, ते आले, भाषण त्यांनी केलं आणि ते निघून गेले. प्रश्न हा उरतो की ज्या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी या ठिकाणी जी सुरुवातच भाषणाची केली की इथे आलेला प्रत्येक माणूस सोन्याचं खणखणीत नाणं आहे आणि ते माझे आणि गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचे खंदे समर्थक आहेत. नंतर त्यांनी एक शेर पण म्हटला, विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लढने की, चाहे जो भी हो डटकर आगे बढ़ने की, बदल खुद को मैं क्यों, बदलू खुद को मैं क्यों, मैं विचारों की अटल चोटी हूं, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूं.
आता एवढा उत्तम विचार जर तुम्ही तुमच्या शेरोशायरीतून मांडला होतात, मग त्या ठिकाणी असे जे समाज विघातक कृत्य करणारे, जे समाजात लोकांना त्रास देणारे, त्यांचे मुर्दे पाडणारे, चोऱ्या दरोडे खून फसवणूक हत्या करणाऱ्यांचे जर फोटो तुमच्या सभेत झळकत असतील तर हे कितपत योग्य आहे, आणि तेही भगवान भक्ती गडावर. त्यामुळं या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदा या अशा समर्थकांना झापायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्या मेळाव्यात आलेला आहात, हा दसरा मेळावा आहे, या ठिकाणी विचारांचं सोनं लुटलं जातं. त्यामुळं या संपूर्ण परिस्थितीत कोणत्याही ठिकाणी आता या दसरा मेळाव्याच्या कुठल्याही मैदानाच्या कोपऱ्यावर असे पोस्टर झळकवता कामा नयेत असं म्हणून त्यांनी झापायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते तसं केलं नाही. आता प्रश्न हा उरतो की या ठिकाणी मैदानावर कोण येतं याला कुणी अडवू शकत नाही, पण मैदानात आल्यानंतर त्याच्या हातात काय झळकतंय हे बघणं हे प्रायोजक, संयोजक आणि स्वतः पंकजा मुंडे यांचं काम होतं. पोस्टर सगळीकडे दिसत होते, जर दिसत असते तर ते जप्त करायला पाहिजे होते, ते जमा करायला पाहिजे होते. अशा वेळी पंकजा मुंडे यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. अर्थात यावेळी त्यांनी एक जो मुद्दा मांडला तो मुद्दा होता जातीयवादी रक्तबीज राक्षसाचा. जसा दुर्गेनं रक्तबीज राक्षसाला मारलं, चंडमुंड राक्षसांना मारलं, महिषासुराचा वध केला, तसाच आता एक जातीयवादी रक्तबीज राक्षस किंवा धर्मवादाचा रक्तबीज राक्षस या ठिकाणी उफाळून आलेला आहे, सर्वत्र उभा आहे, आणि अशाला मारण्याची शक्ती आम्हाला देवीनं द्यावी हा विचार त्यांनी मांडला. हे अतिशय उत्तम आहे. खरं तर जातीपातीत जे काय आत्ता सगळीकडे राजकारण चालू आहे, वाद दिसत आहेत, ते मिटलेच पाहिजे, ते नष्टच झाले पाहिजेत, प्रश्नच नाही. पण विनाकारण कुठेतरी गुन्हेगार आणि यांचं समर्थन होईल असे उद्योग या मेळाव्यामधनं होऊ नयेत यावर देखील त्यांनी कटाक्षानं लक्ष द्यायला पाहिजे होतं, पण ते लक्ष मात्र त्या ठिकाणी दिलं गेलं नाही, हे क्लिअर झालंय. अर्थात या ठिकाणी धनंजय मुंडे देखील उपस्थित होते, त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या मनातली भूमिका पण बोलून दाखवली. जसं पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं की बाबा जे काही माझा भगवान गडावरचा जो दसरा मेळावा होता तो माझ्याकडनं हिरावून घेतला गेला, ठीक आहे, त्यांनी शल्य बोलून दाखवलं. मग नंतर सावरगाव जिथं भगवान बाबांचाच जन्म झाला त्याच गावात भगवान भक्तीगड त्या ठिकाणी जिथं प्रत्यक्षात आता ते मेळावा घेतात. आणि धनंजय मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी फक्त आमदार आहे, मी काय मंत्रिमंडळात नाही, पण माझी बहीण मंत्रिमंडळात आहे, आणि आता जे काय अतिवृष्टी आणि पुरामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याला महायुतीचं सरकार जास्तीत जास्त मदत करेल असं आश्वासन मी माझ्या बहिणीच्या वतीनं देतो. आणि त्यांनी पण या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली. मैंने सोचा की सफर में खामोश रहना ही ठीक है, न कुछ करते हुए बिना वजह गालिया खाईये. आता अर्थात धनंजय मुंडे म्हणलं की त्यांचं भाषण शेरोशायरीने भरलेलं असतं. ज्या वेळी आरक्षणाचा मुद्दा आला त्यावेळी धनंजय मुंडे हा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्या समाजाला हक्काचं आरक्षण मिळावं यासाठी उभा राहिला होता, याची आठवण पण त्यांनी या ठिकाणी करून दिली. दोघांचाही सूर हाच होता की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं त्याबद्दल आमचा अजिबात विरोध नाही, पण या ताटातलं त्या ताटात तुम्ही देऊ नका. खरं तर या ठिकाणी ही भूमिका देखील दोघांनी स्पष्ट केलेली आहे. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेने आणखी एक महत्वाचा मुद्दा मांडला की गेल्या 250 दिवसांमध्ये जी काही संकट माझ्यावर आली त्या संकटात माझी बहीण माझ्या पाठीशी कायम उभी होती, तासनतास ती माझ्याजवळ येऊन बसत होती. आणि जेव्हा माझी मीडिया ट्रायल होती, अजूनही धनंजय मुंडेंच्या डोक्यात मीडिया ट्रायल हा प्रकार चालू आहे, आणि जी मीडिया ट्रायल चालू होती त्यावेळी मात्र पंकजा मुंडे यांचा मला चांगला सपोर्ट मिळाला. माझ्या विरोधात जो काही घोटाळा आला तो कोर्टात गेला, मग कोर्टानं मुळातच मला क्लीन चिट दिली आणि ज्यांनी कोर्टात मला खेचलं त्यालाच दंड झाला वगैरे अशी भूमिका देखील त्यांनी या ठिकाणी मांडली. आता प्रश्न हा आहे की या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की अजूनही धनंजय मुंडे यांना हे का वाटत नाहीये की वाल्मिक कराडशी आपले संबंध असल्यानेच आणि वाल्मिक कराडमुळेच आपलं मंत्रिपद गेलं. आज जे काही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध एस्टॅब्लिश झाले त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतलेला आहे, आणि हे मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीत बोलून दाखवलेलं आहे की वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा राईट हँड असल्यासारखाच वागत होता, त्यांचं ऑफिस देखील तोच सांभाळत होता. त्यामुळे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध पाहूनच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असं स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस यांनी क्लिअर केलेलं असताना धनंजय मुंडे
पत्रकारांवर किंवा मीडियावर का खार खाऊ नयेत कुणास ठाऊक. मुळातच वाल्मिक कराड ही एक प्रवृत्ती आहे जिनं गुन्हे गेलेले आहेत. मग काही धुतल्या तांदळावर काय का याच्या आधी गुन्हे दाखल आहेत. आणि संतोष देशमुख या हत्या प्रकरणात देखील त्या एक नंबरचा आरोपी आहे. मग एवढा असून सुद्धा देखील आपली संगत जी आहे ती संगत चुकली याच्यावर अजूनही धनंजय मुंडे का बोलत नाहीयेत. खरं तर त्यानंतर त्यांनी विपश्यना केली, आणखी चांगल्या पद्धतीने त्यांनी अध्यात्माची भूमिका घेतली. आता एवढं करून सुद्धा जर त्यांना आपलं कोण परक कोण हे जर ओळखता येत नसेल, आपला कुणामुळे घात झाला हे जर त्यांना अजूनही ओळखता येत नसेल तर हे योग्य नाहीये. म्हणून प्रश्न हा उरतो की धनंजय मुंडेंनी अजूनही कुणाची तरी बाजू घेण्यापेक्षा आपलं चुकलंच, आपण उगाच विनाकारण वाल्मिक कराडची संगत ठेवली आणि तीच संगत आपल्याला नडली, हे कधी धनंजय मुंडे लक्षात घेणार आहेत. आणि भविष्यात त्यांना जर खरंच आणखी त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे, प्रश्नच आहे, चांगलं राजकीय करिअर आहे, पण आता जो काही सेटबॅक त्यांना बसला तो कुणामुळे बसला हे क्लिअर झालेलं असताना आणि समोर त्याच व्यक्तीचे पोस्टर झळकत असताना स्वतःहून किमान पंकजा मुंडेंना तरी तुम्ही सांगायला पाहिजे होतं. भले तुम्ही नाही स्वतःहून सांगितलं, पण बाबा असे असे पोस्टर झळकतायत, उद्या त्याच्यावर काहीतरी वेगळं घडायला नको. आणि मग पंकजा मुंडेंनी त्या वाल्मिक कराडच्या समर्थकांना सांगून बाबा हे पोस्टर झळकवू नका, हा दसरा मेळावा आहे असं बोलायला हवं होतं. पण एकानंही हे डोक्यात घेतलं नाही, हे योग्य नाहीये. म्हणून दसरा मेळावा पंकजा मुंडेंचा, पण पोस्टर झळकले वाल्मिक कराडचे. पंकजा मुंडेंनी कराडच्या समर्थकांना का नाही झापलं? पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.